नमस्कार. माझं नाव आहे श्याम भुरके. बँकेत नोकरी केली, पण त्याबरोबरच छंद म्हणून साहित्य, मॅनेजमेंट याच्यावर व्याख्यानं दिली. नुसती त्याच्यावर नाही, सभेत कसं बोलावं याच्यावरही व्याख्यानं दिली. अशा प्रेरणादायी गोष्टी ज्या आहेत घडलेल्या त्या आपल्यापर्यंत आणाव्यात म्हणून आनंदाचं ATM म्हणून ही व्याख्यान मला सुरू केली. आणि आज जी गोष्ट तुम्हाला सांगतो आहे ही तुम्हाला खूप 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 उपयोगी आहे. त्याचं नाव आहे बेदाण्याची वही. काय हा प्रकार? का नाव दिलं मी बेदाण्याची वही? मला माझं लहानपण आठवतं. सातारला दिवाळी असली की घरोघरी फराळाचे असं वास यायला लागायचे, तळण्याचे. मजा वाटायची. आणि त्या काळी फक्त दिवाळीतच हे पदार्थ मिळायचे, असे वर्षभर फ्रीजमध्ये ठेवलेले मिळायचे नाहीत की केव्हाही आपलं यावं खादडावं असं नव्हतं. त्या पदार्थांचा एक क्रम ठरलेला असायचा. पहिल्यांदा आपलं कडबोळी, चिवडा म्हणजे खा मेल्यानो किटिकॅट अशा कॅटेगरीतला असायचं. नंतर मग शंकरपाळ्या यायच्या, मग करंजी यायची, मग लाडू यायचे आणि अगदी शेवटी तो बेसनाचा लाडू यायचा. त्याचा तर फारच सुरेख वास यायचा. आणि बेसनाचा लाडू वळून झाल्यावर त्याच्यात वळताना आई वर बेदाणा लावायची. आहा, त्याला आणखीन सुशोभित करायची. आम्ही असं अगदी डोळे विस्फारून पाहत असायचो. वा वा. मग आई तो वाटीत ठेवायची आणि म्हणायची, ही वाटी देवापुढे ठेव, नैवेद्य दाखव, नमस्कार कर आणि नंतर खा. आम्ही जायचो, ठेवायचं, नमस्कार कर. हातात तो वाटी घेतल्यावर, त्यातला लाडू हातात घेतल्यावर त्याचा बेदाणा आहे तो वेगळा काढायचो. आहा. आणि अतिशय चवीनं असं तोंड जिभेला लावायचं. किती आहे. हा बेदाणा जितका महत्त्वाचा वाटतो तसंच आपल्या व्याख्यानामध्ये वापरायची उदाहरणं बेदाण्यासारखी वाटली पाहिजेत. आपला लेख लिहिताना त्यातली उदाहरणं ही बेदाण्यासारखी वाटली पाहिजेत. म्हणून हे व्याख्यानासाठी लागणारे, लिखाणासाठी लागणारे, गप्पा मारताना वापरायला लागणारे बेदाणे म्हणजे ही चांगली खुसखुशीत उदाहरणं ही गोळा करून जिथं लिहायची ती वही म्हणजे बेदाण्याची वही. ही माझीच कल्पना आहे, मीच नाव दिलं आहे त्याला. मग सकाळी उठल्यावर वर्तमानपत्र जर वाचायला लागलो तर मला असं खास काहीतरी उदाहरण, चांगली बातमी मिळाली, अरे हा बेदाणा होईल, मी लगेच ते बाजूला लिहून ठेवतो आणि तो त्या वहीत नोंद करतो की आज नवीन असा शोध लागला, ही चांगली माहिती आहे. यांना असं नवीन स्टार्टअप सुरू केलं आहे, ही प्रेरणादायी उदाहरण आहे, ते त्यात लिहून ठेवतो. आज आलेला जो व्यंगचित्राखालचा विनोद आहे तो फार चांगला आहे, तो लिहून ठेवतो. तेवढ्यात जर रेडिओ लागला असेल घरातला, सकाळच्या वेळीच लागतो फक्त हल्ली, आणि त्याच्यात एखादी छान कथा सांगितली जात असेल आणि त्यातलं कथानक आपल्याला फार आवडलं आहे, त्यातलं एखादं वाक्य आवडलं आहे, तर ते बेदाण्याच्या वहीत घ्यायचं. दुपारी TV लावला आहे, TV कोणाची तरी मुलाखत चाललेली आहे, विक्रम गोखले एखाद्या नटाची मुलाखत घेत आहेत आणि तो त्याचा खडतर प्रवासात कसं यश प्राप्त केलं सांगतोय, ते उदाहरण आवडलं आहे, बेदाण्याच्या वहीत घ्या. वाचायला आत्मचरित्र पुढ्यात घेतलं आहे, त्यातलं आवडलं आहे. एक होता कारवर. अरे हा निग्रो मुलगा, याला शाळेत कोणी घेत नव्हतं, वर्गाबाहेर बसून ऐकून त्यानं त्याचा अभ्यास केला. कारवर नावाच्या ग्रस्तानं रस्त्यावर पडलेलं मूल म्हणून घरी आणलं आणि त्याला मोठं केलं म्हणून त्याचं नाव कारवर झालं, नाही तर त्याला नावच नव्हतं.
पण त्याला काही नाही आहे तर काय येतं हे त्या कारवरनी पाहिलं आणि ह्याला बागकामामध्ये आवड आहे म्हटले, म्हणून त्यांनी त्याला बागकाम करायला लावलं. जे आवडतं ते करत असताना माणसाला आत्मविश्वास प्राप्त होतो हे त्यातनं दिसलं आणि त्यांनी पुढं कोण विद्यापीठाचा कुलगुरू झाला. मग आपल्या ह्याच्यात लिहून ठेवायचं. एक होता कारवर वीणा गवाणकर, एक उदाहरण मिळालं बाबा आपल्याला. अशी वही समृद्ध करत राहायची. जितकं वाचन कराल तितकं तुम्हाला हे बेदाणे मिळत राहतील वहीसाठी. ते वाचा. आवडतं. प्रश्न कुठे येतो? माझा अनुभव काय, लिहून ठेवायला कंटाळा करतो माणूस. आणि लिहून ठेवायला कंटाळा केल्यावर इतका ज्ञानाचा कण जवळ आलेला होता तो माझ्यातनं वाया गेला असं होतं. कधीतरी जुन्या गोष्टी आजी सांगते, अरे असं झालं होतं का, हां. मग नंतर ते लिहून ठेवायचं. आजोबांनी सांगितलं आहे, मित्रांनी सांगितलं आहे, इतके लोक सांगत असतात, इतक्या प्रकारे आपल्याकडे येत असतं. आता तर तुमच्या पुढं व्हॉट्सॲप येतो. उठसूट लिहायचं नाही. तुम्हाला अतिशय भावलेलं ते उदाहरण पाहिजे, अतिशय भावलेला असा तो सुविचार पाहिजे, तरच तो त्याच्यात लिहायचा आणि वही समृद्ध करत जायचे, समृद्ध करत जायचे. मित्रो, मी खूप तुम्हाला आनंदानं सांगू इच्छितो की माझ्याकडे आता आहे, माझ्या वहीमध्ये 2,500 बेदाणे तरी आहेत. आणि मग असं व्याख्यानाला उभं राहिलं की ते बेदाणे हळूच मला इकडून डिवचत असतात, अरे मला वापर, मला वापर. मी म्हणतो, अरे थांब रे, नंतर केव्हा तरी वापरू, योग्य वेळेला तुला वापरू. तुम्हाला लेख लिहायला सांगतात, दिवाळी अंकासाठी लेख लिहायचा आहे, अमुक विषय आहे, मग त्याला साजेसे बेदाणे बघायचे, ते मधनं पेरायचे आणि ते वापरायचे. म्हणून मी व्याख्यानात सांगतो, व्याख्यानामध्ये बेसनाच इतकं तुमचा विचार पाहिजे आणि उदाहरणं एवढे बेदाणे पाहिजेत किंवा बेदाणे एवढी उदाहरणं पाहिजेत, असंही घ्या. आणि असं तुमचं व्याख्यान असेल तर ते कसं जायला पाहिजे, विचार उदाहरण, उदाहरण विचार, विचार उदाहरण, असं जोडून जोडून पुढं जायला पाहिजे. लेख आहे तो तसाच जायला पाहिजे, उदाहरण विचार, उदाहरण विचार येत नाही. सहलीमध्ये तुम्हाला काहीतरी तिथं बोलायचं आहे तर त्याची आखणी अशीच करायची, उदाहरण विचार, उदाहरण. नुसता विचार मांडलात की लोक झोपायला लागतात. नुसते बेदाणे सांगितलेत तर ते म्हणतात हे करमणुकीचा कार्यक्रम झाला, यातनं काहीच मिळालं नाही. दोन्ही मिळायला पाहिजे. म्हणून बेसनाचा लाडवातला हा बेदाणा आहे हे लक्षात घ्या. नुसता बेदाणा नाही उपयोगी, दोन्ही आहेत, दोन्ही आहे. हे इतक्या ठिकाणी मला वापरायला मिळतात. आणि ज्या दिवशी मला बेदाणा मिळणार नाही त्यावेळेला मी म्हणतो, मी मनुष्य म्हणून जगलो का नाही, कुठंच काही दिसलं नाही नवीन. सुविचार येतो पेपरमध्ये, तो तरी बघा, काही ना काही बघा. हे सर्वत्र सर्वत्र आपल्याला मिळतं. संस्थेमध्ये गेलं तर सुविचार लिहिलेले असतात, न लाजता तिथं लिहून घ्यायचा. त्याला काय लाजायचं आहे, ती काय चोरी करतं का, लिहून घ्यायचं. कुठली छोट्या छोट्या पुस्तिका, घरात काय पुस्तकं आहेत ती पाहिजे. आणि मग तुम्ही घरात पुस्तकांचाही संग्रह करायला लागता, वाचायला लागतात. घरामध्ये जसं आपण जेवायची वेळ आहे, आंघोळीची वेळ आहे, व्यायामाची वेळ आहे, तशी वाचनाची वेळ ठेवा. 20 मिनटं तरी ठेवा. वाचनाची वेळ जो ठेवेल त्याला हे बेदाणे जास्त मिळतील, तो जास्त सुसंस्कृत होईल, समाजामध्ये त्याला मागणी जास्त राहील. का रे, ह्याच्याजवळ ज्ञान आहे. म्हणजे बेदाण्याची वही ठेवाल ना, करा. एक लहान मूल होतं आणि ते खेळत होतं तिथे काहीतरी असं. खेळताना त्यांनी तिथला कागद फाडला. तो कागद म्हणजे भारताचा नकाशा होता, पण त्याला काय माहीत नाही, ते फाडला. वडील इकडं वाचत होते, त्यांनी पाहिलं भारताचा नकाशा आपल्या मुलानं फाडला. त्यांना राग आला. काय रे मूर्खा, तुला कळत नाही, तो नकाशा होता तसा करून दे. त्यांनी त्याला दटावलं आणि पुन्हा वाचत बसले.
ते म्हणले आपलं रागवलं आहे, त्याला काय अजून माहितीच नाही आहे भारताचा नकाशा वगैरे, इतका लहान आहे तो. वाचतायत तो मुलगा म्हणला, बाबा हे पहा. काय? मी जुळवलं आहे, तुम्ही सांगितलं तसं केलं आहे, बघू. तर खरंच भारताचा नकाशा त्यानं जुळवला होता. काश्मीरच्या ठिकाणी काश्मीर होतं, कन्याकुमारीच्या तिथं कन्याकुमारी होतं, इकडं गुजरात होतं, इकडे बंगाल होतं सगळं. अरे ते म्हणले, अरे हे कसं काय तुला जमलं? तो म्हणला, मला हे माहीत नव्हतं. याच्या मागच्या बाजूला एक माणसाचं चित्र होतं आणि मला माणसाचं डोकं कुठं असतं, पाय कुठं असतात, हात कुठं असतात हे माहिती होतं. मी तेवढं आपलं डोक्याच्या जागी डोकं ठेवलं, हाताच्या जागी हात ठेवले, पायाच्या जागी, आणि मग उलटं करून तुमच्या पुढं आणलं. तर तुम्ही म्हणताय भारताचा नकाशा जुळला. इफ मॅन इज ॲडजस्टेड, एंटायर कंट्री कॅन बी ॲडजस्टेड. माणूस जुळला गेला, माणसं एक साथ राहायला लागली, व्यवस्थित राहिली, तर संबंध देश हा बलवान होऊ शकतो, समृद्ध होऊ शकतो, हे त्यांनी सांगितलं. आता हा जो विषय मांडायचा आहे त्यावेळेला असं उदाहरण घेतलं तर ते जास्त भावतं, ते सांगायचं. संस्थेमध्ये एखादं आहे ते बाकीचे करतायत ना, मग माझं काय, असा ज्यावेळेला विषय निघतो त्यावेळेला मी उदाहरण सांगतो. कोजागिरी पौर्णिमा होती आणि सगळ्यांनी ठरवलं मसाले दूध करायचं आणि मजा करायची. प्रत्येकानं एक पेलाभर दूध आणायचं, ते एका हंड्यामध्ये आपण तापवणार आहे आणि मग मसाले दूध, आटीव दूध तयार झालं की सगळ्यांनी पुन्हा वाटून घ्यायचं आणि आनंद सगळा घ्यायचा. माझ्यासारख्या एकाच्या मनात आलं, एवढे लोक सगळे दूध आणतायत, मी पाणी नेलं तर काय होत आहे, म्हणून मी स्टीलचा पेला घेतला, बाहेरनं दिसू नये म्हणून, आणि पाणी भरलं आणि वर हात ठेवून जसं काही धूळ त्यात जाऊ नये असं इकडं बघत त्या हांड्यात ओतून टाकलं. खाली जाळ झालेला हांडा तापलेला चाललाय आणि मी कडेला उभा राहून बघत होतो. ही वाफ चालली, ही माझ्या पाण्याची आहे बरं का, आता मला नंतर दूध मिळणार आहे. असं दुर्दैवानं काय झालं, सगळ्यांच्याच मनात तसं आलं होतं की बाकीचे आणतायतच ना, माझ्या यानं काय होतं म्हणून मी पाणी आणतो, आणि सगळ्यांनी त्यात पाणी ओतलं होतं आणि वाफच नुसती चालली होती. थोड्या वेळानं बघता हांडा मोकळा झाला होता, आत काहीच नव्हतं, कारण सगळं पाणी वाफेनं वर गेलं होतं आणि कोणाचाच लाभ झाला नाही. म्हणून मी माझ्यापासून सुरुवात केलं पाहिजे, माझा सहभाग पाहिजे, माझी कॉन्ट्रीब्युशन पाहिजे. हे केलं तरच आपली संस्था पुढे जाऊ शकते, आपला समाज समृद्ध होऊ शकतो. अशी अनेक उदाहरणं आहेत. ही आपलीच वानगी दाखल दिली आहेत. तुम्ही लिहित जा, शेअर करा. धन्यवाद.